पिंजरा पिंजरा रे. तेव्हा बाबांच्या सांगण्यावरून जर का चंद्रकलेला मारून टाकलं असतं ना, तर ही आनंदी नावाची चूक माझ्या पोरीच्या आयुष्यात आलीच नसते. चंद्रकलेने ज्या प्रकारे माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याच प्रकारे जर का आनंदीने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, तर मी तिचा जीव घेणार, नक्की घेणार. आणि वेळ पडलीच तर वीरलाही जिवंत ठेवणार नाही. तो गजा, त्याला खीर इतकी आवडली की तो फक्त डबा खायचा बाकी राहिला होता. मी त्याला म्हणाले, अरे थांब. काय सांगतेस काय? पण मी आता खीर नेहमी सारखी केली होती. हा, तर तुझा हात लागला म्हणून जास्त गोड झाली असं. म्हणत होता अजून काहीतरी करू ना. म्हणे काय, तर शिरा करू ना. वय वय, तात्याच्या दिवट्याला एका हाटल वाटलं वाटतं रोज रोज ऑर्डर द्यायला. मी त्याला म्हणलं रोजच्याला नाही जमणार डबा आणायला. येडी आहेस काय? आजारी माणूस आहे ना, त्याला हवं ते खायला घालू आपण, पुण्य मिळेल तुला. खरं सांगू का, मला त्या घरापासून खूप लांब जायचंय. आनंदी, एकाच गावात असं लांब कसं जाऊन चालेल आणि कशी जाणार? म्हणूनच सांगते ना, एखाद्या गोष्टीत इतकं गुंतून घ्यायचं की कुणाची आठवणच नाही आली पाहिजे. समोर माणूस बोलायला जरी आला ना, तरी येळच नाही मिळाला पाहिजे. समजे इच्छा चांगली आहे, पण जे काय बी करशील ना, ते एकदा गोरख टाकाच्या कानावर घाल. अरे काय एक गढूळ पाण्यामध्ये साखर घालून आलेलं वाटते का? चव आहे का चहाला? आता ती आनंदी बघा तुमच्याच वयची, तिचा एक तरी गुण आहे का तुमच्यात? सगळ्या आईचे गुण घेऊन आलाय. वा, छान झाली. मग मी काय म्हणतो का, आता लवकरात लवकर आनंदीला सून बनवून आणा आपल्या घरात. म्हणजे रोजच शिरा आणि रोजच खीर. सून बनून आणा म्हणजे? अरे आता दादा नारायणी वहिनी बरोबर डिवोर्स घेणार ना, मग तुझ्याशी लग्न. काय? हे कुणी सांगितलं तुला? आजला अजिबात होणार नाहीये. मी वीरची लग्न करूच शकत नाही. एक्सक्यूज मी, पेशंटला टेस्टसाठी माझ्या बरोबर यावं लागेल. चला. मग तू सांगितलं होतं तसंच वागले मी, पण त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ठीक आहे, पण आता तूच सांग, मी अजून किती दिवस हे सगळं सहन करू ग? वीर, तुला जो काही माज करायचा ना तो कर, पण मी तुला सोडणार नाही. बसून बाई, अरे काय तुमचं नाटक चाललंय? माझं पोरग तुमच्या होकारापायी फार अगदी घटस्फोटापर्यंत तयारीला लागले. या तुमच्या वागणीला काय अर्थ आहे का? वीर आणि माझं लग्न होऊ शकत नाही, मलाच ते नकोय. तात्या, तुम्हाला कळायला पाहिजे की वीर आज जिता का आहे ते. जर तो अक्कांचा जावई नसता ना, तर आजपर्यंत. उगाच घाबरवताय तुम्ही मला. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, तुम्हाला परिस्थिती सांगतेय. वीर अक्कांचा जावई आहे, आणि जोपर्यंत तो त्यांचा जावई आहे ना, तोपर्यंतच त्याच्या जगण्याच्या आशा आहेत. त्यामुळे बळच माझ्याशी लग्न लावून तुम्ही अक्कांचा रोष कशापायी ओढवून घेताय?